खाजगी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत. त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्या नमस्कार सगळ्यांना. आत्ताच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याप्रमाणे आता निकष आहेत ते बदललेले आहेत. लाडक्या बहिणीचे निकष ते नवीन ॲड झालेले आहेत आणि काही बदललेले आहेत. तसेच अर्ज पडताळणी पुन्हा नव्यानं चालू होणार आहे. त्याचं